नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य ॲश या चॅनलवर मी तुमचं स्वागत करीत आहे. आपण या चॅनलवरती MPSCच्या निगडीत सर्व महत्त्वाच्या घडामोडींची अपडेट घेत आहोत. तर एक नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे. MPSC ग्रुप सी मेन्सची एक्झाम 17 डिसेंबरला झाली. जवळजवळ 75,000 प्लस विद्यार्थ्यांनी मेन्सची एक्झाम दिलेली आहे. त्यात 75 विद्यार्थी फक्त आन्सर कीची वाट पाहत आहेत. तुम्ही पण पाहत असतील. त्या आन्सर कीनुसार आपल्याला आपले मार्क येणार, त्यानुसार सर्व होणार आहे. तर अशी तर दरवेळेस 4 एक्झाम झाले की 2-3 दिवसातच आन्सर की येते. आता 15-20 दिवस झाले तर आन्सर की आलेले नाही. त्याचीच नवीन अपडेटबाबत मी तुम्हाला सांगत आहे की आयोगाकडून असे समजले आहे की दरवेळेस जी आन्सर की होती ती एक्झाम झाली की 2 दिवसात पाठवत होते. पण ह्या वेळेसपासून आपल्याला माहीत आहे की आन्सर कीचा पॅटर्न पण बदललेला आहे. अगोदर स्कॅनरमध्ये आपला रोल नंबर यायचा, पण आता आपल्याला पेननं रोल नंबर लिहावा लागत आहे. त्यामुळे आयोगाने असे ठरवले आहे की जोपर्यंत आपले सर्व आन्सर की म्हणजे जेवढे एक्झामिनियर आहेत त्यांनी एक्झाम दिलेले आहे त्यांचे सगळ्यांचे आन्सर की जवळ स्कॅन होत नाही तोपर्यंत फर्स्ट आन्सर की त्यांनी जाहीर करणार नाहीत. त्यामुळे आन्सर की येण्यासाठी वेळ लागत आहे. तरी आणखीन वेळ लागेल. नंतर काही दिवसातच रिझल्ट लागेल, कारण की काही दिवसातच मेन्सचा लवकरात लवकर रिझल्ट लागेल. त्यासाठी जे पात्र होणार आहे त्यांची स्किल्स टेस्ट होणार आहे. त्यासाठी काही जणांना आन्सर कीचे मार्कनुसार त्यांनी सुरुवात करायचं ठरवलं असेल, त्यामुळे वाट बघत असतील. पण सर्व आन्सर की जेवढे एक्झाम आहे तेवढी आन्सर की जोपर्यंत स्कॅन होत नाही तोपर्यंत फर्स्ट आन्सर की जाहीर होणार नाही. आणि ती लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करत आहे. त्यामुळे ज्यांना आपल्या ह्याच्यानुसार जास्त मार्क येत आहे, 160 प्लस मार्क येत आहेत, त्यांनी तरी स्किल टेस्टची तयारी सुरू करावी. अशाच प्रकारे नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.